नाचणी सत्व कसं द्यायचं बाळाला, चला मी तुम्हाला सांगते. पहिले ना 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचं. तिकडं दुसरीकडं एका वाटीमध्ये 2 चमचे नाचणी घ्यायची. त्यामध्ये ते थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं. आता जेणेकरून की गरम पाण्यामध्ये सोडलं तर गाठी होणार नाही म्हणून. आणि त्यानंतर मी एका बाउलमध्ये 10 बदाम, 10 काजू आणि 10 पिस्ताना मी आंबळ भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे. म्हणजे दरवेळेस करायची गरज. मी तुम्हाला नाचणी सत्वाचा फोटो शेअर केलेलाच आहे, तुम्ही पण ते घेऊ शकता, कारण की खूप चांगलं आहे आणि स्वामीला ते खूप जास्त आवडतं. त्याला सेरेलॅकपेक्षा हे नाचणी सत्वच खूप जास्त आवडतं. त्याला दुपारी खेळी वगैरे लावलं. आता रोज काय करणार आहे मी, सकाळी स्वामीला काय खाऊ घालते त्याची रुटीन शेअर करणार आणि त्यानंतर माझी रुटीन शेअर करणार. आता सगळेच जण कूलर खूप जास्त लावत आहे. आता जर का तुमची माझ्यासारखी बेडरूम छोटी असेल तर काय करायचं, भिंतीच्या साईडला कूलर लावायचं. म्हणजे तो झोपायच्या आधी 10 मिनिटं रूम गार करून ठेवायचे आणि त्यानंतर त्याला झोपी लावायचं. एसी तर आम्ही बिलकुल टाळत आहोत, कारण की आम्हाला 3 एसी घ्यायच्या होत्या पण आम्ही घेतल्या नाही, कारण की लहान बाळाला त्याचा खूप त्रास होतो आणि म्हाताऱ्या माणसांना पण खूप जास्त त्रास. मी बघू शकता आमच्या घरात सासू सासरे सगळेच जण राहतात, तर आम्हाला एसी नकोच होती म्हणून त्याच्यासाठी आम्ही 2 कूलर घेतले. कोणते घेतलेत ना ते उद्याच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करते तुम्हाला. आणि खूप छान आहे, म्हणजे एका रूम साठी सफिशियंट आहे. ते 2 रूम मध्ये पण ऍडजस्ट होऊ शकतं. पण आमच्याकडे ऑलरेडी एक मोठं होतं आणि आम्ही 2 सेपरेट 2 घेतले, म्हणजे एकूण 3 कूलर आहेत आमच्याकडे सध्या. तर जेणेकरून तुमच्या घरी पण लहान बाळ असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो. बाळाच्या रेसिपी मध्ये काय बघायला आवडेल ते पण नक्की कमेंट करून सांगा.